पुढील अध्याय आहे अध्याय 20वा. ब्रह्महत्याच्छेदन वर्णन. ब्रह्महत्याच्छेदन वर्णन. ओम नमो नर्मदाहि. श्री मार्कंडेय उवाच. शाण्डिल्या कल्पगायोगः सर्वपापहरः परः. शाण्डिल्येश्वरलिंगं च सर्वपापहरं परं. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, शांडिल्या व श्री नर्मदा संगम श्रेष्ठ व सर्व पापहारी आहे. तसेच शांडिल्येश्वर लिंग श्रेष्ठ व सर्व पापहारी आहे. त्या संगमात केवळ स्नान केल्यावर श्री महादेवाचे पूजन करून मनुष्य कर्मभूमीतून मुक्त होतो, असे श्री महादेवाचे वचन आहे. तिलोदक व क्षीरयुक्त पिंडदानाने जोपर्यंत 14 इंद्र राहतात तोपर्यंत पितर तृप्त राहतात. चंद्रग्रहणात कुरुक्षेत्रात महाफल प्राप्त होते. तिथेच राजर्षी कार्तवीर्य राजाचा जन्मही झाला. तिथे स्नान करून चंदन पुष्पादी सामग्रीने श्री महादेवाचे पूजन करणारे सूर्य चंद्र जोपर्यंत राहतात तोपर्यंत श्री पार्वती महादेवाच्या पुरीत श्री महादेवाच्या सान्निध्यात अनेक भोग भोगतात. तिथे शांडिल्य, कौंडिल्य, मुनिश्रेष्ठ मांडव्य, महातेजस्वी कौशिक, कश्यप व भृगु तसेच अनेक ब्राह्मण जप व ध्यानात मग्न होते. 60,000 मुनी तिथे उग्र तपात स्थित होते. शांडिल्या व श्री नर्मदा संगमात शांडिल्य ऋषींचा रम्य आश्रम आहे. शांडिल्या व श्री नर्मदा संगमात शांडिल्य ऋषींचा रम्य आश्रम आहे. या विख्यात शांडिल्यपुरात ब्रह्मर्षी सेवित आहेत. श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर द्वादशादित्य तीर्थ आहे. तसेच देवदारू तीर्थ व देववनही आहे. त्या संगमात 10 लाख तीर्थही विद्यमान आहेत. हे अनघ द्वादशादित्य नावाचे हे तीर्थ सर्व पापनाशक आहे. शिवाय तेथील अन्य लिंगही पापनाशक आहे. त्या तीर्थक्षेत्री एका बोक्याने एक उंदीर खाल्ला. रात्री अन्य एक उंदीर इकडे तिकडे फिरत होता. तोही बोक्याने पकडून खाल्ला. त्यानंतर पावसाळ्यात श्री नर्मदाचा प्रवाह तेथून जात असताना त्या उंदराची हाडे जलात बुडली. त्या तीर्थाच्या प्रभावाने तो यक्षराज झाला. बृहद्वृंद या नावाने विख्यात व 10,000 यक्षांनी युक्त हंसवाहक यानाने तो यक्षलोकात पूजित झाला. शांडिल्या व श्री नर्मदा संगमावरील तीर्थात अप्सरस नावाचे विख्यात शिवलिंग आहे, ज्यामुळे अप्सरा शापमुक्त झाल्यात. तेच ज्ञानरूपमय सिद्धलिंग महादेव आहेत. राजा युधिष्ठिरने विचारले, कोणत्या कारणास्तव अप्सरा शापित झाल्यात व या संगमात कशा आल्यात, तसेच त्यांना मोक्षप्राप्ती कशी झाली ते आता सांगावे. श्री मार्कंडेय वदले, हे राजा, तू हा वृत्तांत यथार्थ श्रवण कर. हे अनघ, मी तुम्हाला कथन करतो. प्राचीन काळी श्री महादेवाच्या स्थानी होणारा वसंतोत्सव सोडून उर्वशी, रंभा, अहल्या, तिलोत्तमा, घृताची, मेनका, चित्ररेखा, शालिनी या देवनिर्मित अनेक अप्सरा सर्व देवांसहित इंद्रदेवाच्या उत्सवास इंद्रलोकला गेल्यात. तिथे आनंदाने मदिरापान करून कामपीडित अशा त्या मोहित झाल्यात. वसंत ऋतू संपल्यावर कैलासवासी श्री महादेवाला प्रसन्न करण्यासाठी श्री पार्वती श्री महादेवाच्या पुरीत त्या अप्सरा गेल्यात. देवादिदेव श्री महादेवाच्या शापाने भयभीत होऊन त्या सुंदर अप्सरांनी साष्टांग नमस्कार करून मंत्रगीताने स्तुती केली. तिथे त्या अप्सरांना पार्वती देवीने परांगमुख जाणले. पार्वती देवीचे परमचित्त जाणणाऱ्या सर्व आभूषणांनी भूषित रूप यौवनशालिनी, अनंग कुसुमा, धनपाली, व्योमरेखा, चामरग्राहिणी, गांधर्वी, हेमदंडा व प्रतिहारा या पार्वतीच्या सख्या त्या अप्सरांना म्हणाल्या, श्री पार्वती, महादेवाच्या नगरीत तुम्ही आला नाहीत. हा तुम्हा सर्वांचा अति दुस्सह अपराध झाला. या अपराधाने तुम्ही इहलोकात बकरीचा जन्म प्राप्त कराल. देवांचा 100 वर्षाहून अधिक काळ तुम्ही या प्रकारे दुःखित राहाल. तेव्हा अप्सरांनी विनविले, श्रेष्ठ पार्वती देवी, आमच्या शापाचे परिमार्जन करण्यास आपणच योग्य आहात. त्यांची ती विनवणी ऐकून पार्वती देवी बदली श्री नर्मदाच्या दक्षिण तटावर शांडिल्या व श्री नर्मदाच्या संगमात स्नान करून तिथे शांडिल्येश्वराचे पूजन करणारे स्वर्गात जातात. तिथे श्री नर्मदा संगमात गौरी तीर्थसुद्धा जाणण्यायोग्य आहे. मी स्कंदाच्या पाठीवर बसून त्या मार्गाने श्री नर्मदा पार केली.
तिथे स्नान करून श्री महादेवाला नमस्कार केल्यावर कैलास क्षेत्री तुम्ही याल. शापभ्रष्ट अप्सरा पृथ्वीवर जाऊन अतिदुःखी झाल्या. शापाचे परिमार्जन झाल्यावर त्या श्री नर्मदा तटावर आश्रयास गेल्या. तिथे स्नान करून व विधीपूर्वक शांडिल्येश्वराचे पूजन करून बकरीचे रूप धारण केलेल्या सर्व अप्सरा त्या तीर्थात क्षणात अप्सरा झाल्या. सर्व आभूषणांनी भूषित व दिव्य यानावर आरूढ होऊन गौरी तीर्थात पूर्वीप्रमाणे गेल्या. ते अजातीर्थ नावाने विख्यात झाले. याप्रमाणे श्री अजेश्वर महादेवही झालेत. सर्व पापहारी ते अप्सरस लिंग आहे. तिथे व्यतिपात योगा स्त्री व पुरुषाने स्नान करून देहत्याग केल्यास तो दशवर्ष विद्याधरांच्या नगरीत राजा होतो. तिथे अन्य कणकाला मोक्ष देणारे पवित्र श्री कणकेश्वर लिंग आहे. तिथे ज्वरेश्वर लिंगही आहे. जिथे ज्वरबाधा होत नाही. ज्वरयुक्त ऋषी तिथे ज्वररहित होतात. पंचब्रह्मेश्वर नावाचे लिंग पापमुक्त करणारे आहे. मलकेतू नावाचा असुर इंद्रदेवाच्या भयाने पंचब्रह्मात्मक मंत्रांनी स्तंडीलावर स्थित श्री महादेवाला नानाविध पुष्पांनी व धूपाने पूजित करून स्वनगरीस निघून गेला. त्यानंतर अपराठ समयी त्या पापीने श्री महादेवाच्या लिंगाचे स्मरण केले. नमस्कार करून जेव्हा निर्माल्य उचलण्याची तो इच्छा करत असताना ते लिंग स्थाणुरूप झाले. तो महाभाऊ महासूर विषादाने म्हणाला, अरे हे काय झाले? त्याला आश्चर्य वाटले. तेव्हाच आकाशवाणी झाली, हे पुत्र दुःख सोड. हे महासूर हे पंचब्रह्मेश्वर नावाचे लिंग आहे. आकाशवाणी ऐकून त्याने नमस्कार केला व तो स्वर्गात गेला. पंचब्रह्मेश्वर लिंग, पुष्पेश्वर लिंग तसेच थंडिलेश्वर लिंग जाणावे. नित्य नैमित्तिक कार्यात चंद्र सूर्यग्रहणात श्रद्धेने संगमात स्नान करून तिन्ही लिंगांच्या पूजनाने पितर स्वर्गात जातात. पिंडदानादीने शतमन्वंतरापर्यंत ते ब्रह्मपुरात आनंदाने निवास करतात. श्री नर्मदाच्या दक्षिण दिशेस गौप्यलिंग विद्यमान आहे. त्याच्या पूजनाने ब्रह्महत्या इत्यादी पाप सप्तरात्रीत नष्ट होते. त्वष्टा व पूषा या नावाने विख्यात बलवान ब्रह्मराक्षस होते. त्या दोघांना इंद्रदेवाने वज्र आयुधाने मारले. श्री ब्रह्मदेव आदी सर्व देवतांनी तसेच इंद्राणीने इंद्रदेवाला ब्रह्महत्यारी जाणून त्याला सोडले. ब्रह्महत्यायुक्त इंद्रदेव हिमालयात आले. जशी चंद्राविना रात्र व सूर्याविना आकाश तसेच इंद्रदेवाविना अमरावती पुरी झाली. सर्व देवगणांनी अग्नीला सांगितले, हे कृशानू म्हणजेच अग्निदेव, इंद्रदेवाचा शोध घेण्यास तुम्ही जावे. अग्नीने इंद्रदेवाला जलात पाहिले व तसे सर्व देवगणांना सांगितले. मग देवांनी सर्वव्यापी वायुदेवाला इंद्रदेवाच्या शोधार्थ पाठविले. अग्नीने वायूला प्रवेश करू दिला. वायुदेवाने इंद्रदेवाला सांगितले, देवगणांच्या आज्ञेने मी आपणास न्यायला आलो आहे. वायुदेव इंद्रदेवाला घेऊन अमरावतीपुरीस आले. त्यानंतर श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू आदी देवगण इंद्रदेवासहित जिथे श्री महादेव राहतात त्या सर्वश्रेष्ठ कैलास पर्वतावर गेलेत. देव व दैत्यांनी श्री महादेवाला नमस्कार केला. तेव्हा तिथे बसलेल्या सुरासुरांना नमस्कृत श्री महादेवाने न्यायपूर्वक विचारले, कोणत्या कारणास्तव तुमचे आगमन झाले? तुम्हाला कोणापासून भय प्राप्त झाले? देवगणांनी उत्तर दिले, देवराज इंद्र आपल्यास विचारायला आले आहेत. ब्रह्महत्येपासून मुक्ती कशी मिळेल ते कृपया आपण सांगावे. श्री महादेव बदले, काशीत यथाविधी अश्वमेध यज्ञ करून क्रमाने तीर्थयात्रा केल्यास ब्रह्महत्या नष्ट होते. श्री महादेवाला नमस्कार करून देव काशीपुरीत गेले. यज्ञ सामग्री घेऊन तिथे सर्वोत्तम अश्वमेध यज्ञ केला. त्यानंतर पुष्कर, नैमिषारण्य, कुरुक्षेत्र, केदार, भैरवतीर्थ, गंगासागर संगम, ओघतीर्थ, प्रयाग, प्रभास, शशीभूषण याशिवाय पृथ्वीवर एकूण जितकी तीर्थे आहेत तिथे तिथे त्यांनी भ्रमण केले. इंद्रदेवाचे अर्धे काळे व अर्धे गोरे शरीर पाहून सर्व देवांना आश्चर्यच वाटले. काशीपुरीत गेल्यावर देवगण देवराज इंद्राला म्हणाले, ही काशीपुरी अंतरिक्षात विख्यात आहे. यासारखी अन्य पुरी नाही. या नगरीच्या 5 कोस अंतरात ब्रह्महत्या प्रवेश करत नाही. हे देवराज इंद्र, पुराणात ऐकले जाते की जोपर्यंत गंगा व काशी संगम आहे तोपर्यंत ब्रह्महत्या येत नाही. काशीपुरी बदली
ब्रह्महत्येचे हरण करण्यास श्री नर्मदाशिवाय आम्ही कोणी समर्थ नाही. ब्रह्महत्या कशी नष्ट होते तो उपदेश मी तुम्हाला देतो. हे महाराज, श्री नर्मदाच्या दक्षिण भागात शांडिल्य व श्री नर्मदा संगमात स्नान करून पंचब्रह्मेश्वर, पुष्पेश्वर व स्तंडिलेश्वर या तिन्ही लिंगांचे पूजन करावे. हे प्राचीन काळी श्री महादेवाने पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास कथन केले होते. देवादिदेव इंद्राने काशीपुरीचे वचन ऐकून त्याच क्षेत्रात सर्व स्नानादी कर्म केले. तत्क्षणी दिव्य देह प्राप्त करून सूर्यानजीक असलेल्या त्या इंद्राच्या शरीरातून बाहेर पडून ब्रह्महत्या म्हणाली. त्या तीर्थाच्या महात्म्याने तुमची एकच ब्रह्महत्या काय, हजारो ब्रह्महत्या नष्ट होतात, जसे सूर्योदयाला अंधकार नष्ट होतो. त्या तीर्थात 14 योजन अंतरात हत्या प्रवेश करत नाही. याच अंतरात इंद्रदेवाला प्रत्यक्ष श्री नर्मदा वदली. हे महाराज, तुमचे कल्याण असो. आता यावेळी तुम्ही शांतपणे तुमच्या घरी जा. श्री नर्मदाचे ते वचन ऐकून इंद्रदेवाने श्री नर्मदाला नमस्कार करून आनंदाने अप्सरागणांनी व्याप्त, सिद्ध व गंधर्वांनी सेवित दिव्य यानावर पूर्वीप्रमाणे आरूढ दिव्य छत्रासहित अप्सरागण चामर ढाळत असताना व देवगण स्तुती करत असताना अमरावतीपुरीत प्रवेश केला. हा वृत्तांत श्री महादेवाने पार्वती व स्वामी कार्तिकेयास सांगितला. हे राजा, तोच वृत्तांत ब्रह्मर्षी समक्ष मी तुम्हाला सांगितला. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील ब्रह्महत्या छेदन वर्णन नावाचा 20वा अध्याय पूर्ण झाला. तर एक एक अध्याय कसे आहेत, प्रत्येक अध्यायामध्ये नर्मदा नदीमध्ये स्नान केल्यानंतर, तिथं तपस्या केल्यानंतर, यज्ञ केल्यानंतर, दान केल्यानंतर सर्व पापातून मुक्ती होऊ शकते, हेच प्रत्येक अध्याय आपणाला सांगत आहे. अगदी ब्रह्महत्येचं पातक हे इंद्रदेवतेला सुद्धा लागलं होतं आणि त्यातून इंद्रदेवतेची सुटका होण्यासाठी इंद्रदेवतेला सुद्धा नर्मदा तटी यावं लागला. तर असं हे मैयाची महिमा आहे आणि तिचं सामर्थ्य आहे. तर किती अगाध आणि अमर्याद असं आहे की एवढे सर्व योनी आहेत, देवतांपासून ते मानवांसहित सर्वच जीव, सर्वच योनी आणि त्या पशुपक्षी प्राणी, ह्या सर्वांचंच कल्याण करणारी अशी ही मैया आहे. आणि तिला जसं भगवंत सर्वव्यापक, त्रिकालदर्शी, त्रिकालज्ञ, सर्वज्ञ आहे, त्याच प्रकारे मैयासुद्धा आहे. कारण ती शिवकन्याच असल्यामुळे तीसुद्धा अमर, अविनाशी आणि त्रिकालदर्शी, सर्वज्ञ अशी आहे, अंतर्यामी अशी आहे. आणि हा प्रत्यय नर्मदा यात्रा करणाऱ्या किंवा नर्मदा मातेचं स्मरण करणाऱ्या प्रत्येकालाच येतो. आणि ते शब्दात असं आपण वर्णन नाही करू शकत की काय घडतं, परंतु जेव्हा आपण मैयाच्या कनेक्शनमध्ये येतो, संपर्कात येतो, मग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, जसं आता आपण वाचन करत आहोत, श्रवण करत आहोत, स्मरण करत आहोत, मनन करत आहोत, चिंतन करत आहोत, ह्या माध्यमातून जरी आलो तरीसुद्धा आपल्यावरती तिची कृपादृष्टी पडली आहे, म्हणूनच आपण आलेलो आहे. तर तिच्या संपर्कात आलेलो आहे आणि त्याशिवाय शक्यच नाही आहे. तर तिला संपूर्णतः आपल्या संदर्भातील कल्याण आणि कल्याणासाठी आवश्यक हे सर्व योजना करण्यात आता तिचासुद्धा सहभाग आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत झालेला आहे, जो आपल्याला आता कळणार नाही, परंतु कालांतराने प्रत्येकाला त्याचा प्रत्यय नक्कीच येऊ शकतो आणि येणारच. तर असं हे आहे. आणि त्यामुळे ही यात्रा, हे सर्व आपण वाचन करतोय किंवा श्रवण करतोय अत्यंत गूढ आहे. या जे घडलं आहे त्यावरती आपला विश्वाससुद्धा बसणार नाही की असं कसं होऊ शकतं. परंतु इथे मनात कुठलेच विचार आणायचे नाहीत, बुद्धीत कुठलेच तर्कवितर्क आणायचे नाहीत, काही करायची गरज नाही, फक्त श्रवण करायचं शांतीत.
असं होऊ शकतं. मानवी मन बुद्धी इथे चालवण्याचा प्रश्नच येत नाही आहे. त्यामुळे इथे समर्पण करणं हेच श्रवण करताना, वाचन करताना, मनन करताना हे आपण आत्मसात करणं आवश्यक आहे. कारण ह्या सर्व शक्तीचंच हे सर्व कार्य आहे आणि त्यामुळे ते आपल्या मानवी अ, कल्पना, विचार, तर्कवितर्क ह्याच्या पलीकडे असलेलंच आहे. आपल्याला ते समजू शकत नाही. तर ह्यासाठी आपण पूर्णतः तिच्या शक्तीशी, तिच्या ऊर्जेशी एकरूप होण्याचाच किंवा ती समजण्याचा किंवा तिचा सन्मान करण्याचाच आपण प्रयत्न आपल्या परीने करणं आवश्यक आहे. तर असं हे ह्या इंद्रदेवाची ब्रह्महत्येतनं कशी मैयाच्या सहवासातच ते त्या हत्येच्या पातकातनं मुक्त झाले, हे इथे सांगितलेलं आहे.